काय चालू आहे? बर बर घेऊया. हे बघा यांनी काय राडा काढून ठेवलाय आता. राहू दे मग, तुला बघ ज्या लागतात त्या टाकून दे, ज्या यूज मध्ये येतील त्या ठेव. मग आता स्कूलची तयारी चालू आहे, 2-3 दिवसात सुरू होईल. पण आता मला हे सॅक धुवून टाकावं लागते. हा का? मग राहू दे ना. लाडू लाडू इकडे बघ, तुझा डोळा दाखव. जरा कमी आलाय. मी काजळ घातले त्याच्या डोळ्यामध्ये. काजळाने ना त्याच्यातलं घाण हे निघून जातील, पांढरे होतात डोळे, त्याच्यामुळे काजळ घातले. तर आता जरा बरा दिसायला त्याचा डोळा. तिकडं त्यांचं चाललं झालं आता. होय, आता स्कूल सुरू झालंय. फेकायचं नाही, जे जे लागतील ना ते ठेव. जे नाही लागत ते रद्दीमध्ये टाकून द्यायचं. आणि ह्या सॅक पण आता स्वच्छ धुऊया आपण मस्त. होय, चांगलं काम चालू झालं दोघांचं. हा, ते माझं वाली का वही. हा राहू दे. अरे लाडूची नोटबुक. लाडूला वाचायला पण येते मराठी सर्व. हा का? ते वापस करायचे असतील ना, टीचर म्हणलेत ना वापस आणायच्या वही. हा ना, वापस द्यायचे असतात ना. सांगते ना शाळेमध्ये गेल्यावर. मग बघा, मग ते तशात ठेवा. बघू मग शाळेमध्ये गेल्यावर. हाय, हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तर माझं आवरले आणि साडी घातली. आणि त्यांचं काय करायलेत मी सांगते. तर मी आज साडी वेअर केली. म्हणलं घालते, आज मूड आलाय साडी घालायचा. तर हे सारखं म्हणत असते ड्रेसच. तर म्हणलं चला आज साडी वेअर करू. साडी मला आवडती पण घालायला, तर त्याच्यामुळे म्हणलं चला. आणि गरमी पण थोडीशी कमी झाली म्हणून म्हणलं नाही तर गरमीचे ना ड्रेसच घालू वाटतात. साडी तर साडीकडे तर बघूच नाही वाटत. कुठं जातानीच असं मी वेअर करत असते. तर असं मस्त ब्लॅक. आणि हे ब्लाऊज पण मी शिवलेले. तर ह्या दोघांचं काय चाललंय मी आता दाखवते तुम्हाला. तर त्यांचं चाललंय आता साफसफाई चालली. तर काय साफसफाई चालली, वह्या पुस्तकं काढायला घेतले आणि ते तिसरंच काम करीत बसले, साफसफाईच करीत बसले. तर आज कुठून दिवस उगवलाय साफसफाई करायला. होय, हो का? मला आवडलं म्हणून. हा का? मग रोज नाही का असं होत करायला? शाळा सुरू झाल्या तरच करायला उल्हास आला का? शाळेत गेलं कोण करणार आहे? मग मी दाखवते काय काम करायला लागले. ते बघा, सगळा राडा काढलाय आणि ते कपाट साफ करायला लागलात काय सगळं. अरे वा, मग तर माझं काम सगळं सॉल्व केलं तुम्ही तर. तर नाश्ता हे झालाय, आता स्वयंपाक करायचा आहे. थोड्या वेळाने कधी स्वयंपाक आवरले ऑलमोस्ट सगळं. आणि ह्यांचं मध्येच तर ह्या सॅक पण धुवायला काढल्यात आता 2-3 दिवस झालं. तर स्कूल चालू होईल तर म्हणलं त्यांचं आवरून घ्यावा, सॅक हे धुवून घ्यावा. आणि त्यांना म्हणलं जे जे लागणारे वह्या पुस्तकं आहेत ते काढून ठेवा, म्हणजे आता नवीन भेटते ना स्कूलमध्ये. तर काय चालू आहे तुमचं? अरे वा, सगळी साफसफाई चालली आहे. काय वेगळाच कुटाणा करू नका म्हणजे झालं. म्हणजे तोडफोड. हा हा, आणि हे त्यांनीच ठेवलंय सगळं, वह्या पुस्तकं ह्याच्यामध्ये सगळं. सगळ्या बॅगी खराब. 3 पिशव्या इथं तुम्ही हे केला. आणि इथं बघा कसा राडा झालाय. लाडूचं काय चाललंय? हा, पुसापुशी चालली का? एवढं काम करायला आज कुठून उल्हास आला? होय,
देवाने उल्हास दिला. बघू दे तुझा डोळा दाखव. लाडूचा डोळा आता 2 दिवस झालं कसं काही किती दिसत होता, तर आता जरा बरा दिसायला लागलाय. बघू काय मोबाईल नाहीये नाही तर आता व्हिडिओ त्यांना दिसेल ना तुम्ही एवढं काम केलंय तर. हाय लाडू पण त्याचं काम चालू केलंय आता. चला आता ते काम करायलाच मी पण माझं काहीतरी काम करते. मोबाईलला असं काहीच कवर घेतले तर छान वाटायले. आणि इथं बाबासाहेबांची सही केली त्यांनी, तर मस्त वाटायला लागले कवर मोबाईलचं. हां बघा पप्पा म्हणते मुलांना कामाला लावलं. होय नका 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 एवढं काम नका हे करू, बास करा आता एवढं काम नका करू. तर असं काहीच आहे. तर 2 मेंबर लावलेत कामाला, म्हणजे ते आपोआपच लागलेत कामाला. मी तर काय म्हणलं पण नाही, ते एक करा गेले तिसरंच करत बसलेत. असं काहीच आहे. चला मग आज दिवसभरात काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. अगं बाई पोरी बास ना एवढं काम करायलीस. लाडू तर कुलरच घासा राहिला. अरे वाईट वाटले तुम्ही दोघं एवढं सारं काम करायला लागलात. होय स्कूलमध्ये गेला कोण काम करू लागन मला, शाळेमध्ये गेला आता कोण करेन ग काम. स्वप्नाच्या इतकं काम करायला लागलेस. पप्पा मला खवळते ना म्हणते मुलांना कामाला लावलंस. चला हे यांचं काम आवरून घेते आणि मी माझं काम आता आवरून घेते. स्वयंपाक करते आता. बघ आता काय भाजीचं तर खूप टेन्शन येते, काय भाजी करा काय करायचं रे. तर ह्यांच्या आवडीतच बनावं लागते, नाहीतर नाही लेकरं ना खातच नाहीत भाकरी केल्यावर. पनीर पावभाजी पोहे हे असंच आवडतं, चपाती नाही, भाकर पण नाही. टेन्शन येतं ह्या लेकरांना काय करावं खायला काय नाही. तर बघू आता काय स्वयंपाक आता बघते आताच भाजी काय करते. तर बघा एवढा पसारा केलाय, घराची हालत अशी काय आहे. आणि कोण साफ करणार मग. ती म्हणाली अगोदर घराची हालत दाखव आणि मग नंतर साफ करायच्या नंतर दाखवते. हां स्वप्नाला साफ करणार आहे आता. होय लवकर आवरून घे, राडा केलास तू. फटाफट फास्ट मध्ये आवरून घे, मग स्वच्छ झाला दाखवते. तर मी वांग्याची भाजी करायला लागले, तर तुम्हाला दाखवते रेसिपी मी कशी करते. तर सिंपल साधी, मी जास्त काही टाकत पण नाही आहे. तर हा काळा मसाला आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ना काळा मसाला टाकून घ्यायचा. थोडंसं तेल जास्त गरम नाही करायचं म्हणजे जळून जाईल. तर थोडंसं कोमट तेल असताना टाकायचा काळा मसाला. तर हा मला मम्मीने दिलेला आहे. तर हा मसाला ना घरी बनवते तर खूप छान भाज्या होतात हा मसाल्याने. तर ती घरीच बनवती मी, बाहेरून दुकानामधून नाही घेत. तर तेल गरम झालं त्याच्यामध्ये मी उगाच थोडासा काळा मसाला टाकायला, कारण हा तिखट आहे. तर थोडीशी सुहाणा पोळी टाकायची आपल्याला तेलामध्ये. अगोदर मसाले टाकून घ्यायचे सगळे तेलामध्ये आणि मग नंतर मग आपल्याला हे वांगे टाकायचे. तर मी वांगे कापून धुवून घेतलेत. तर मसाला चांगला आपला परताला आणि वांगे मी धुवून टाकलेत. त्याच्यामध्ये थोडीशी कांदा लसूण टाकले. तर तेलामध्ये टाकायचे आणि मस्त परतून घ्यायचं. तर याला 2 मिनटं परतून घ्यायचे आपल्याला. तर परतून झालं आपल्या याच्यामध्ये पाणी टाकूया. शिजण्यापुरतं थोडंसं जास्त एक्स्ट्रा पाणी टाकायचं आहे. आणि थोडीशीच भाजी बनवणार आहे, तर एवढीच भाजी बाद झाली. काय माहिती स्वप्नाला लाडू थोडीच खातात ते पण. थोडंसं पाणी टाकून घेऊ शिजण्यापुरतं आणि कोथिंबीर टाकायची.
धुवून घेतली मी कोथिंबीर. तर शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून घेतले मी. तर शेंगदाण्याचं कूट मी मापापुरते टाकत असते. शेंगदाण्याच्या कुटाच्या नंतर हे बाजरीचं भाजलेले पिठे तर मी टाकत असते. कोणी कोणी टाकतं कोणी नाही, तर मला आवडतं आणि भाजी पण घट्ट होते चांगली. तर अजून शिजत आल्यावर पण आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं भाजीमध्ये. तर अशी काहीशी आपली भाजी झाली आणि एकदम सिंपल पद्धतीने झाली. तर बघा किती छान दिसायला लागली. अजून त्याला शिजायचं आहे, तर झाकून मी थोडे वेळ शिजून देणार आहे. आणि जर वाटलंच तर मग नंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं, नंतर बाजरीचं पीठ टाकायचं आहे थोडंसं. आणि मग नंतर चवीला एवढी छान लागते ना. तर मी सोप्या सिंपल पद्धतीनेच करते. मी जास्त काही टाकत नाही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा. फक्त लसूण, कोथिंबीर, मीठ, कूट आणि भाजलेलं बाजरीचं पीठ एवढंच मी टाकत असते. आणि याच्यामध्येच खूप टेस्टी भाजी होते माझी वांग्याची. तर बघा अशी काहीशी आपली वांग्याची भाजी झाली. आणि इकडं मी भाकरी करून घेते. भाकर टाकली तव्यावर आणि गॅस संपला. ती भाजी टाकली, भाजी शिजवायची कच्चीच आहे आता ती भाजी पण आणि भाकर पण कच्चीच आहे. आणि गॅसच संपला. तर त्यांना फोन करून सांगितले. आता किती वेळ लागेल यायला काय माहिती नाही आता. तर आता ती भाकर आता आईकडून मी शेकून आणते आता त्यांच्या गॅसवरून. आणि भाजी पण शिजवावं लागेल त्यांच्याकडूनच गॅस येईपर्यंत. तोपर्यंत एकच भाकर आता ठिकाणला खावा लागेल. तर असं आहे. तर आता थोड्या वेळाने करतोय जेवण. तर तिकडं दिलंय भाजी शिजू टाकायला आईच्या घरी. तर स्वप्नाच्या लाडूने मस्त घर हे केले, स्वच्छ केले. मग अशी सगळा राडा काढला होता आणि म्हणजे स्वच्छच करायला काढला होता. शाळेचं काढायला गेले तर सगळं घरातलं शे काढलं. तर आता स्वच्छ वाटायला लागले होय लाडू. सगळं बेडवरचं पण स्वच्छ हे केले. तर बरं झालं माझं थोडंसं काम हे झालं. लाडू आंघोळ कर ना आता, चल ना. हाय चला आता मी फुलं आणून ठेवले त्यांनी. तर आता मी मूर्तीची पूजा करते, करून घेते पूजा. स्वप्नजानी लाडणीले काम केलं आज. त्यांनी केलं, तू काय केलंस? मी त्यांचे व्हिडिओ काढले. व्हिडिओ काढले का? हा होय स्वप्नाच्या लाडू. हा नाही केलं का? त्यांनी भांडण केले. होय. हा आणि तू भांडण केलेस की कसं नाहीस काय केलं लाडू. बघा किती काम करते लेकरं. लेकरं बघ किती काम करतात. काय खेळायचंय? ठोकली का? फुलं राहू दे, ते फ्रीज मध्ये ठेव स्वप्नाच्या. अगं ठेव ना फ्रीज मध्ये फुलं. लेकरांचं काम सांगायचे, तू काय करते दिवसभर? मी व्हिडिओ काढते त्यांचे. व्हिडिओच काम. हा मग आता नवा मोबाईल घेतलाय. हा काढ आता व्हिडिओ. मग त्यासाठीच घेतला ना. त्यामुळे मी ते टेस्ट खोलतो ना. 24 घंटे रील बघत बसायचं. तो नवऱ्याला जेवण भेटन का नाही? हो. नाही हो, तसं कसं जेवण भेटन ना. नवऱ्याला उपाशी ठेवून चालेल का? होय हो. तुमच्या डोक्याला मेहंदी लावायची का केसांना? लावा थोडा वेळ. मेहंदी आणावं लागेल.
पांढरे झालेत ना तर मेहंदी लावते. ओके दाढी मग कटिंग करायची. थांब नको आता, आज नको, मग कटिंग करायची. उद्या करू लावू का? बरं बरं चालते. आज मला कटिंग करायची होती. बघा हे इतक्या मोठ्या भया. किती लेकरं काम करते. हा बघा भांडण खेळते. किती काम करते दोघं. ऑफ कॅमेरा भांडणं होते, आताच भांडणं चालू झालं ते. हा मी काय केलं पप्पा? मी ना त्यांनी काय नाही केलं, त्यांनी फक्त भांडणं केले. मारली मुली मारली तुला. लय जोरात मारली. हा पप्पाला नाव सांग आता. हिला आता हलवून टाकतो. हा स्वप्नजानी लाडूला मारलाय है ना लाडू. हलवून टाकतो आता. आता हिला ना हरवून टाका म्हणजे लाडू खुश होईल. मग हो गेलं. ए तू जिंकू नकोस हा, नाही तर मग तुला फटके भेटते ना. तू जर जिंकली की मग तुला फटके लाडूचे. लाडू असल्या जिंकायचं कामच नाही, तोच जिंकन. मला पण खेळायचंय. पैसे द्यायला लागतात त्याला. पावडर इतका मोठा. मग ते फिसलं कसं? आता मी जिंकणार आहे. खेळा खेळ. दे मी. स्वप्नाजा स्वप्नाजा नुसतं माझ्या निसरल्या काळी पुस्तकी. पप्पाच्या निशाणातला काढून टाकते है. अरे वा माझ्या निशाणात 2 आहेत. निघल्या तुला सगळं. नाही मम्मा खेळ. आता माझी वारी का. वा गेली एक. स्वप्नाची रिॲक्शन दे इकडं. हा काय म्हणता. काळा गोट्या निघली. गो स्वप्नाच्या गो स्वप्नाच्या आता गो. माझी एक नाही ना, बोलत जाऊ नको तू. तुझ्यामुळे झालं. तुझे. तुझ्यामुळेच झालं. हा निघले 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 निघले. थोडं संपलं. अरे मी आहे मी गेला तो नंबर गेला होता. तर आता 5 वाजले तर मी ब्लाऊज शिवत बसले. तर हे असं ब्लॅकवाला ब्लाऊज मी शिवून घेतलंय. थोडंसं राहिले, थोडंसं बाकी राहिले. तर आता बनवते चहा. चहा प्यायची इच्छा झाली आहे. हा लाडू तुला प्यायचा चहा. हां का स्वप्नाच्या तुला. स्वप्नाच्या मस्त खाली आपलं हातरून टाकून झोपली. हो टी व्ही बघत मस्त तिकडं कूलर चालू. होय स्वप्नाच्या. हां कूलर बंद आहे पण चालू करून मस्त गार हवेला झोपतीस ना. सकाळी सकाळी बंद असते कूलर, तिचं असते चालू कर चालू कर. स्वप्नाच्याला कूलर शिवाय का झोपच येत नाही. होय चला आता मग मी चहा करते. स्वप्नाच्या मी झालोय फ्रेश. स्वप्नाच्या तिकडं मेकअप करायली. तर आता 6:30 वाजलेत तर म्हणलं आता फ्रेश व्हावा. मस्त वाटते फ्रेश झालं की. तर आता स्वयंपाकाला बघू काय करू काय नाही. टेन्शन येतं भाजीला काय करावं. भाजीला होय स्वप्नाला काय करायचं, काय खायचं तर तुला. पावभाजी पप्पाला सांगितले. आता काय नाही पप्पा आणतीत का नाही पाव. बघूया मग आता स्वयंपाकाचं. लाडू बाहेर खेळते काय. कुत्रे चावते आता. चावते ह्याला ह्याला चावते आता. लाडू आधी सोबत खेळलाय. अद्विक नाही का त्याच्यासोबत गेलाय खेळायला. हा बहिणीला लगेच टेन्शन आलं. होय येईल तो. मी जाताना बाहेर बघितलाय है ना रे. त्याला बोलायचं ना रे खेळायला. झुट्टू तुझे झुट्टू दाखव ना. खेळायची का तुला सायकल का नाही. आहे ना पण खेळ वाटत नाही मला. तुझ्या मैत्रिणींना बोल ते येणार का खेळायला सायकल. ती स्वप्नाची सायकल
खेळ नाही तर तुला खेळ वाटले का द्या हा? द्या काय द्यायचे द्या. मोबाईल द्यायचा द्या 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 म्हणत नाही नाही द्या मग चिकू चिकू चल तुला देते मी. चिकू तुझं नाव सांग ना आमचं. तिकडले राहते काय झालं राहतो म्हणलं की झालं अरे टर्न करा वापस 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 हा चिकू बाय कुठं चालला आम्ही पार तिकडे कॉलनीतून आलो. कॉलनीकडे फिरायला गेलतात एवढ्या लांब गेलतात का फिरायला त्यांचं काय चाललंय गोडे झाले तर नंतर आणली होय रे अरे पळवा ना सायकल पळवा अरे कोण आहे ते? तिकडे आमचे चिकू बाय नाही आम्ही आलो. अगं त्याने मोडून तोडून टाकलं तरी मोबाईल नको 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 घे 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 नाही नाही आ बोल 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 हाय कर हाय 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 कर ना चिकू दीदीला हाक मार दीदीला नाही नाही अशीच आहे घरची दीदीला आवाज दे ना चिकू चिकू आ आ चिकू चिकू स्वप्न त्याला हसव ना स्वप्नाला हसव की त्याला अय चिकू तू सायकल खेळायची खेळास का नाही सायकल सायकल नाही खेळा झालं काय द्यायचे तू मोबाईल द्यायचा कुत्री त्या दिवशी काहीतरी आणलं स्माइल कर स्माइल होतं का मुंगूस होतं का काय होतं काय एवढं खेळू लागली नाही 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 तुझं नाही करायचं हाय कर सगळ्यांना हाय दादा हाय पाहून कर त्याला हाय कर ना काय करणार पण आपण पाहिलं तर मला तर कसं तरी व्हायला लागते ते एवढा एवढा मासा ना का ते शोचे मासे आणले ते मी याला आज तो म्हणतो अरे आई चल बाबा खाली त्याला खड्डा करू स्वप्नाला काय खड्डा करायची करू, त्याला हे करू त्याच्यावर माती ढोकलू पुरून टाकू म्हणे हो. बाय बाय कर बाय 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 कर बाय बाय कर ना चिकू चिकू बाय चिकू चिकू बाय चिकू बाय कर गाडी करत बघतोय